चेंजेस जरूर आहेत बॅटिंग मध्ये. नवसंख्यातला खेळाडू तर आपण जरूर बघतो अतिशय चांगलं क्रिकेट नेहमी त्याच्या बॅटमधून बघतो आपण. तोच बकासूर सूरजचा देखील एचडी सन्मान या मुख्य वरती आम्ही करतोय. मायेची शाल आणि प्रेमाचं आपण प्रतीक देऊन सूरज एचडी सन्मान आपण जरूर करणार आहोत. आणि बकासूर आज इन ऍक्शन देखील आहे. अमरक संघ फार कुठेतरी शांत होता, आपल्याला जरूर पाहायला मिळालं जास्त दिवस. तर मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांचा ग्रील सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचलाय. वेळेचं बंधन जास्त घ्या कारण मित्रांनो आम्हाला आज सर्व मॅच कव्हर करायचे आहेत. प्लीज विनंती असेल. ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय गोलंदाज लक्ष्मण. पहिलाच बॉल वरती चेंडू हवेमध्ये. झेल कोणाचा आहे आणि झेल ड्रॉप आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हे क्रिकेट आहे, क्वालिटी आहे, जास्त धडपड करू नका. इथे कॅच सुटली तरी चालेल कारण हे क्रीडांगण थोडस आपण बघतो. ज्यांच्या 4 व्हीलर आहे त्यांनी रिम्यूव्ह करा लगेचच. मॅच चालू आहे. प्लीज ज्यांच्या 4 व्हीलर आहेत त्यांनी लगेच रिम्यूव्ह करायचे आहेत. पुन्हा एकदा एनडीच्या बॅट मधून झेल सोडला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अशी चुकी जर केली तर थोडीशी मागात पडेल कारण ही मॅच ऑन होती. 2 बॉल वरती 2 कॅच पकडायच्या होत्या, त्या घेतल्या नाहीयेत. आणि हा मॅच मध्ये आतापर्यंत बघायला गेलं कुठेतरी वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय ते मात्र 6 धावा. कुठेतरी लक्ष्मणनं गोलंदाजी चांगली केली होती, चांगला टप्पा लक्ष्मणकडे होता, मात्र क्षेत्ररक्षकांनी साथ या मॅच मध्ये दिली नाहीये आणि मॅच पूर्णपणे बदलून टाकली कारण या पहिल्याच बॉल वरती एनडीचा झेल पकडायचा होता, हे लक्षात घ्या. आता या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल कारण 2 बॉल वरती 2 झेल ड्रॉप केला तर एनडीच्या. आणि आता मात्र एनडी थांबणार नाहीये. झेल ड्रॉप केल्यानंतर आम्ही दरवेळी सांगत असतो कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. आणि इथून कॅच सोडली आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र एनडीच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार देखील बघायला मिळाला. धावा कुठेतरी थांबवल्या असता मात्र मॅच पूर्णपणे ऑन झाली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप घ्यायचं आहे. 11:08 झालेत. प्लीज वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. प्रेक्षणीय मॅच देखील असं बघायला मिळेल. बॉल टफा पडल्यानंतर चांगला बॉल आहे. बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4, अजूनही 2 बॉल शिल्लक. धावा फलकावरती वेगानं पुढे सरकल्या त्या 12. आणि या मॅच मध्ये आता मात्र लक्ष्मणनं कमबॅक करण्याचा प्रयत्न कारण लक्ष्मणची गोलंदाजी चांगली आहे, कुठेतरी क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. टीम शिद्रुवाडी संघ कुठे देखील जायचं नाहीये, लक्षात घ्या कारण 2 मॅच नंतर तुमची मॅच नक्कीच बघायला मिळेल. टफा पडल्यानंतर हा बॉल देखील जास्त बाहेर राहिला. व्हाईट बॉलची सांगता आपण जरूर बघतोय. हा व्हाईट बॉल. आजच्या अ गटातून कोणता संघ आज येणार फायनलला कारण शिद्रुवाडी संघ आज ठरवून आलाय की काय कारण पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग चांगली राहिली, दुसऱ्या मॅच मध्ये तर दुसऱ्या ओव्हर मधल्या 2 बॉल मध्येच मॅच फिनिश केली आहे. हे क्रिकेट पाहायला मिळतं. एनडीच्या बॅट मधून ढगात लाइटिंग. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार. धावसंख्या 6 न पुढे सरकली आहे. ते मात्र आपण जरूर बघणार आहोत. ते मात्र 19 बॉल झाले 5. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि करण अजून बाकी आहे. करणची बॅटिंग देखील अजून बाकी आहे. आज सलामीला आला नाहीये, आज एनडीला पाठवलाय आणि एनडीच्या बॅट मधून पुन्हा एकदा जास्त हवेमध्ये पुन्हा एकदा चान्स दिला मात्र झेल ड्रॉप केलाय. आणि क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. 3री कॅच ड्रॉप केली आहे. सनग्लास घातल्यानंतर देखील कुठेतरी झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आता समीकरण असेल 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि धावा फलकावरती टोटल टीमच्या 21.
नक्कीच मॅच मध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल? चला जास्त वेळ नका घेऊ, लगेच गोलंदाज पाठवायचं लक्षात घ्या प्लीज, विनंती असेल. या मॅच मध्ये आता गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आपण जरूर बघतोय. लक्षात घ्या यानंतरची मॅच मोरे 11 मानेचीवाडी आणि मानाई स्पोर्ट्स अमरक ही मॅच चुरशीच होईल. नो पहिलाच बॉल, नो वरती धावा किती असतील? 1 एक्स्ट्रा 2 धावा टोटल. टीम मध्ये फ्री हिटचा बॉल असेल हे लक्षात घ्यायचं. पहिलाच बॉल नो घोषित केला. या मॅच मध्ये धावा फलकावरती 2 न पुढे सरकले. 23 आणि स्कोरबोर्ड 23. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच मोरे 11 मानेचीवाडी आणि मानाई स्पोर्ट्स अमरक या दोघांमध्ये आपण जरूर बघणार आहोत. प्लीज विनंती करतो, दोन्ही टीमचे कॅप्टन नक्कीच इथे उपस्थित आहेत, आपल्याला पाहायला मिळतं. या दोघांमध्ये होईल मॅच आणि अमरक संघ जाईल की टीम कोणता संघ आज बाजी मारेल या स्पर्धेमध्ये सांगू शकत नाहीये, कारण काही पण होईल. ही मॅच चुरशीची होईल. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्याच बॉल वरती आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सेकंडला संतोषच्या बॅटमध्ये. आज करणची जागा चालवायला घेतली. आज नवीन फिल्डर मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. एकत्र खेळणार, एकाच गावातले आहेत, त्यांना माहिती आहे कोणाची गोलंदाजी कोणाची फलंदाजी कशी आहे. आणि या मॅच मध्ये षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल टफ पडल्यानंतर अजून जास्त बाहेर. वाईट बॉलची सांगता, पण सांगतात हा वाईट बॉल आहे, जास्त बाहेर राहिला. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे. ती 30 बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1. पुन्हा एकदा लाखो फाटचा चेंडू थांबणार नाहीये, जाते सीमा पार. येतोय संतोषच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार. षटकार. मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते, कारण फलंदाजी संतोषची अतिशय चांगली आहे आणि पहिला हायस्ट स्कोर असेल या स्पर्धेमधला. आपण बघतोय तो मात्र 36 धावा आणि अजूनही बॉल शिल्लक आहे. मात्र 50 ओलांडणार का किलीमुरगिरी संघ या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये? अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना थोडस धावा बॉल झाले 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल मॅच मध्ये, कारण संतोष एक चांगला फलंदाज. बॅक टू बॅक आपण बघितले 2 षटकार ठोकले. गोलंदाज पुन्हा एकदा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफचा येतोय. झेल ड्रॉप पुन्हा एकदा चुकी झाली आहे, दूरवरून आला आणि यानंतर 2 धावा कंप्लीट. फार चुकी केली टीम. आपण बघितलं क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, कारण नवीन संघ हरकत नाहीये. प्रयत्न इथून तुमचा चांगला राहील. शुभेच्छा जरूर असतील. धावा धावफलकावरती 39 बॉल झाले 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 टू गो. षटक क्रमांक दुसरे चालू. वेळ फार घेत आहे, जास्त वेळ घेऊ नका टीम किलीमुरगिरी संघ. हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. काय फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघायला गेलं तर 6 धावा देखील पाहायला मिळाल्या आणि 6 न धावसंख्या पुढे सरकली आहे. ते मात्र 45 आणि पहिला संघ असेल 45 धावा बनवणारा, 50 ओलांडणार आहे. संघाचं अर्धशतक कंप्लीट होईल का या मॅच मध्ये? फुल टॉस आणि हो, अर्धशतक संघाचं कंप्लीट देखील झालंय. धावा धावफलकावरती लागल्यात तब्बल 51.
51 51 धावा 50 ओलांडली या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर. अगदीच आतापर्यंत षटक क्रमांक देखील संपलं ते मात्र दुसरं धावा फलकावरती आपण बघतोय डबल 51. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल हे काहीच वेळामध्ये समजेल. नेक्स्ट मॅच टॉस टीम अमरक आणि त्यांच्यावर फाईट करेल मानेची वाडी या दोघांमध्ये होणार आहे. लक्षात घ्या प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्ट करायचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिलाय की काय पंचांचा अजून तो इशारा आला नाहीये. मात्र हा बॉल डॉट आहे. 5 बॉल अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती रवी. गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी होतीये. 2 बॉलचा खेळ झालाय. धावा फलकावरती 51 51. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल एनडीला कारण संतोषने एक मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार ठोकलेत. काय फटकेबाजी संतोषने केली मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा काही शिल्लक. 4 मध्ये अजून कितपत धावा बनवणार बॅटिंग करत असताना ईगल स्पोर्ट्स किली मुरगिरी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. एकाच गावातले 2 संघ आहेत. नेक्स्ट मॅच टीम मानेची वाडी आणि टीम आपण जरूर बघणार आता एनडीच्या बॅट मधून देखील आला षटकार. एनडीचे 3 झेल ड्रॉप केले आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 56 आपटक 56 आणि 56 धावा 56 झालात. नक्कीच 51 होता आणि 6 आला 57 झालात. आपण जरूर बघतो आणि 57 धावा फलकावरती लागलेत. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा गोलंदाज अडक्याताना घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. तिथून रनआउटची संधी. फलंदाज सँडीला माघारी परतावा लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. चार बॉल आणि 57 धावा फलकावरती. 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. गोलंदाजी करत असताना रवीला आपण बघितलं आणि रवीला इथून 2 बॉल चांगले हाताळावे लागतील. संतोषच्या बॅट मधून अजून एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार. लक्षात घ्या धावसंख्या धावफलकावरती धावफलक आपण बघतोय 63. तर लक्षात घ्यायचं टीम ईगल्स फर्स्ट किली मुरगिरी संघ पाठीमागे व्हा. झेल होता प्लीज सगळ्यांनी पाठीमागे व्हा. शेवटचा गोल असेल. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या खेळाडूला संघाने ठेवला कुठे होता. एवढ्या दिवस काय फटकेबाजी केली आहे आणि धावफलकावरती 69 आणि 70 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय. तर टीम ईगल स्पोर्ट्स किली मुरगिरी संघ एकाच गावातले खेळाडू आहेत. नऊ बॉल्स 40 धावा. संतोष का बॅटिंग राहिली आहे. 50 धावा देखील तुम्ही कंप्लीट केल्या असत्या. अजून 2 बॉल जास्त आहे. मात्र 40 धावा या मॅच मध्ये बनवल्यात. तर संतोषनं बॅटिंग करत असताना काय फटकेबाजी केली आहे. लाईनअप ने करायचं आहे. टीम किली मुरगिरी संघ लाईनअप कंपल्सरी आहे. तर नेक्स्ट मॅच अमरक आणि मानेची वाडी. तर शंकरलाल यांना विनंती करतो तुमच्या हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आपण करणार आहोत. मानेची वाडी आणि टीम अमरक या दोघांमध्ये. लक्षात घ्या हे डगआउट मध्ये जो संघ बसलाय ते फक्त खेळाडूंसाठी. प्लीज सर्वांनी उठायचं तिथून. फक्त 11 खेळाडू तिथे खुर्चीवरती बसतील. प्लीज
सर्वांनी उठा कारण आता कॅच होती, लक्षात घ्या प्लीज, विनंती असेल. 11 खेळाडू फक्त त्या डगआउट मध्ये बसतील. 11 खेळाडू ती गुडजी ते डगआउट खेळाडूंसाठी आहे आणि ते खेळाडू तिथेच बसतील. लक्षात घ्यायचं, जो संघ इथे बसणार नाही त्याला 3 धाव्यांची पॅनल्टी असणार आहे, लक्षात घ्या. दोन्ही बाजूला डगआउट आहे, दोन्ही बाजूनी आतमध्ये येतील. प्लीज कोणी देखील या बाजूला उभं राहायचं नाहीये बाउंड्री लाईनच्या दिशेने. तर 70 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टॉस झालाय, टॉस कोणाच्या बाजूने आहे? मानेजीवाडी टॉस जिंकून डिसिजन घेतला. फिल्डिंगचा स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये दिसतील. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत. या मॅच मध्ये आता कोण जिंकेल कोण हारेल? नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. कोण बाजी मारणार आहे या मॅच मध्ये? तब्बल 70 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये वापरला जाईल. बॉलर कोण आहे? राहुलला वापरला जाईल. बॉलवरती पहिल्याच बॉलवरती उत्तर दिलंय लक्ष्मण देखील षटकार ठोकला राहुलला. पहिला बॉल स्ट्राईकला अक्षय, 9 सेकंडला लक्ष्मण, दोघं एकच दिसतं आपल्याला जरूर असं बघायला गेलं तर. आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराला राहुल गोलंदाजी करत असताना 70 धावा ठोकणार का मॅच मध्ये? अजून एक येतोय, क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरती आहे. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल चौकार. आणि या मॅच मध्ये अजूनही 60 धाव्यांची गरज आहे. 60 धावा बनवणार का बॅटिंग करत असताना संघ आपण बघणार आहोत. तो मात्र किलीवरगिरी एकाच गावातले 2 संघ आपण बघतो. 60 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. अक्षय आणि लक्ष्मण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय चांगली बॅटिंग करतो, आपण बघायला गेलो. एक षटकार एक चौकार आला. अजूनही या मॅच मध्ये 60 धाव्यांची गरज. जर पहिल्या ओव्हर मध्ये 30 धावा आल्या तर 2 ओव्हर मध्ये काही देखील होऊ शकतं. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. आता आहेत एक सिंगल जरूर मिळेल. सिंगल नसणं की इथे समाधान मानावं लागेल मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर पहिलं. आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागेल मॅच मध्ये. तब्बल 70 धावा पार करायच्यात. आणि कुठेतरी बॅटिंग करत असताना कुठेतरी धावा षटकार चौकार मारावा लागतील. डॉट बॉल थोडीसं समीकरण बदलून टाकेल. डॉट बॉलची सांगता. बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. 40 धावेची बॅटिंग आपण बघितली. काय फटकेबाजी संतोषने केली, अतिशय चांगली फटकेबाजी. फक्त षटकाराचा पाडा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 11. शेवटचा बॉल शिल्लक असेल. प्लीज स्पीडअप घ्या. यानंतर अजून एक मॅच आपण जरूर बघणार आहोत. गोलंदाज तयार. बॅटची गडा होती. यष्टीरक्षक थोडासा बीट. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकानंतर धावा फलकावरती फक्त आणि फक्त 11. एक षटकार एक चौकार खाल्यानंतर कमबॅक केला पूर्णपणे. 12 धावा फलकावरती. 12 बॉल आणि इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अजूनही या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 58 धावेची गरज. 12 बॉल 58 करण बॉलिंग मार्कवर आपण षटक क्रमांक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये तो मात्र किरण आला.
पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र फिल्डिंग चांगली झाली. संतोष तिथे होता. अतिशय चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी आहे, अजून देखील मिळू शकतो रनआउट. आणि फलंदाज बाद. विकेटचं बटन. पहिला धक्का जय हनुमान स्पोर्ट्स किलीमुरगिरी संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल आपण जरूर बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बाला. फुल टॉस आपल्याला जरूर बाला. क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. मितील धावा 4. पुन्हा एकदा हा बॉल देखील सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार. बॅटिंग ह्या संघाची देखील चांगली आहे आणि इथून किरण वरती हल्ला चढवला. चेंडू सीमा बाहेर येईल. षटकार. गोलंदाज तयार. हा बॉल देखील आपल्याला जरूर नो घोषित केला. फणसांनी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मिळतील 5 धावा आणि इथून या मॅच मध्ये आपण जर बघायला गेला ना चौकाराने 5 धावा धावफलकावरती इथून आतापर्यंत बघायला गेलं तर बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन करा. त्यानंतर अजून एक मॅच. फ्री हिटचा बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चेंडू सीमा बाहेर जातोय. चौकार. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अक्षय करत असताना. धावा धावफलकावरती 32 धावा झाल्या. 32 धावा. हा बॉल जास्त बाहेर. वाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून किरणला करावी लागेल मॅच मध्ये. अशी चुकी करून चालणार नाहीये. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. टीम मानेची वाडी टॉस जिंकून घेतली आहे. फिल्डिंग बॅटिंग असेल टीम अमरकची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल उंच गेला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक करण. दोन्ही हात खुले. फलंदाज बाद. विकेटचं पतन. अजून एकदा का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. बॉल आले आतापर्यंत दुसऱ्या ओव्हर मधले ते मात्र 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये जातो. सागर या लगेच कारण वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आम्ही नाणेफेकी गेले लगेच मैदानाच्या आतमध्ये. ही जशी मॅच संपेल लगेच उतरायचं आहे. प्लीज वेळेचं बंधन करा. गोलंदाज तयार. हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. जेल ड्रॉप इथून सोडलाय कॅच आणि इथून तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या 2 वेगानं आपण बघितल्या. षटक क्रमांक संपलं. दुसरा अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये ह्या मॅच मध्ये रन करायच्यात. 34 पहा मॅच जवळ आली होती. जर अशीच फटकेबाजी राहिली असती तर मॅच जरूर कंप्लीट झाली. अजूनही मॅच संपली नाहीये. जर इथून गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली तर काहीतरी जादू होईल. मात्र बॅटिंग चांगली झाली तर दावा देखील होऊ शकतो या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 12. दुसऱ्या ओव्हर मध्ये 24. 6 बॉल मध्ये आता करायच्यात 34. 6 चेंडू 34 धावा मॅच मध्ये करायच्यात. गोलंदाज वापरला एजे. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते मात्र
तिसरं 6 बॉल 34 गरज. टप्पा पडल्यानंतर हा बॉल डॉट फलंदाज बाद होतो. विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागत असताना दुसरा 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. माशीमध्ये पुन्हा एकदा असेल घ्यायचा प्रयत्न होतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. राहुल तिथे तैनात होता. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टीम माणिचेवाडी संघ लगेच जशी मॅच संपेल लगेच क्षेत्ररक्षण सजवायला लक्षात घ्या. तुमची स्पर्धा आहे, तुमची आयोजन आणि तुमची एक अतिशय चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खेळून काढण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफचा पण येतोय. लॉंग ऑफचा खेळ आला नसता तर बॉल जरूर थांबवला असता किरणनं. मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जुना बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. बॉल झाले 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. एजे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल सिंगल एक जरूर मिळाले. 2 बॉल अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. दोन बॉल 28 धावांची गरज आहे. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर डॉट. 1 बॉल अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. एक बॉल अजूनही बाकी आहे आणि इथून सामना जिंकला टीम ईगल स्पोर्ट्स. किली मुरगी संघानं बाजी मारले आणि या मॅचचा मॅन मॅच ज्या खेळाडूने 40 धावा बनवल्या तो संतोष ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच टीम माणिचेवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवा लगेचच आणि इथून या मॅच मध्ये एका बाजूला अमरक आणि दुसऱ्या बाजूला माणिचेवाडी संघ आपण जरूर बघतोय. इथून या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चला जास्त वेळ घेऊन